नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता सोयाबीनच्या पिकामध्ये 100% करा सल्फरचा वापर। मग सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या पिकामध्ये सल्फरचा वापर का करावा, किती करावा, कसा करावा आणि सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या पिकाला सल्फर देण्याची काय आवश्यकता आहे आणि जर आपण सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या पिकाला सल्फर दिलं तर याचा काय फायदा होणार, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की सध्याच्या कंडिशनला आता सोयाबीनच्या पिकामध्ये 100% करा सल्फरचा वापर। मग सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या पिकामध्ये सल्फरचा वापर का करावा, किती करावा, कसा करावा आणि सोयाबीनच्या पिकामध्ये सध्याच्या कंडिशनला सल्फरचा वापर केला तर काय होणार फायदा, चला बघूया। बघा मित्रांनो, मागच्या काही दिवसांपासून आपल्याकडे निरंतर पाऊस सुरू आहे, यामुळे जमिनीत वापसा झाली नाही आणि आपल्या पिकाच्या मुळ्यांना जे अन्नद्रव्याची आवश्यकता आहे ते परिपूर्ण झालं नाही, म्हणून आपल्या सोयाबीनच्या पिकाची वाढ काही प्रमाणात खुंटली व कुठं आपलं पीक हे पिवळं पडताना दिसत आहे। मग अशा परिस्थितीमध्ये अन्नद्रव्याची गरज पूर्ण करण्यासाठी आपल्या पिकाला सल्फरचा डोस हवेच्या माध्यमातून देणं गरजेचं आहे। यासाठी आपल्याला 15 लिटरच्या पंपामध्ये 25 ग्रॅम चिलेटेड या ठिकाणी सल्फर टाकायचे। त्याच्यामध्ये जर आपलं पीक 40 दिवसाच्या वर असेल तर 126100 15 लिटरच्या पंपाला 100 ग्रॅम आणि बायोविटा टॉनिक 15 लिटरच्या पंपाला 50 ml वापरायचं आहे। जर या पद्धतीने आपण कॉम्बिनेशन तयार केलं तर तुम्हाला सांगतो या कॉम्बिनेशन मुळे आपल्या पिकाची प्रकाश संश्लेषणाची थांबलेली क्रिया पुन्हा एकदा सुरू होणार। यामुळे आपल्या सोयाबीनच्या पिकाला वाढीसाठी आवश्यक असणारं पोटेन्शियल मिळणार, ज्यामुळे सोयाबीनच्या पिकाची एकीकडे वाढ होईल, दुसरीकडे मुळ्या नासण्याची भीती, मुळ्यांना बुरशी लागण्याची भीती कायमस्वरूपी संपेल। मग भविष्यात कितीही पाऊस पडू द्या, काही टेन्शन घ्यायची गरज नाही। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, 15 लिटरच्या पंपाला 126100 100 ग्रॅम, 15 लिटरच्या पंपाला बायोविटा 50 ml, 15 लिटरच्या पंपाला 25 ग्रॅम चिलेटेड सल्फर, या तिन्हीचं कॉम्बिनेशन एकत्र करून मित्रांनो आपलं पीक 40 दिवसाच्या वर जर झालं असेल तर लगेच करा फवारणी, सोबत कीटकनाशकाचाही वापर आपण या ठिकाणी करू शकतो। तर मित्रांनो, या पद्धतीने जर आपण सल्फरचा वापर या 4-5 दिवसातील वापसा न झालेल्या शेतामध्ये केला तर आपल्या सोयाबीनच्या पिकाला बुरशी लागण्याची भीती संपेल व सोयाबीनचं पीक असं जबरदस्त पद्धतीने वाढेल की टेन्शनची गरज नाही। म्हणून घाबरून न जाता प्रत्येक समस्येचं सोल्युशन असते, हे सोल्युशन तुम्हाला शेती मित्र आवडत्या YouTube चॅनलवर मिळत राहील। आजचं हे सोल्युशन कसं वाटलं कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा की सध्याच्या कंडिशनला 100% करा सल्फरचा वापर। ही माहिती आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.